नमस्कार. आज आपण करमाळा शहरातील एका महत्वाच्या ठिकाणावर आलेलो आहोत. महत्वाचं ठिकाण म्हटलं तर करमाळा शहरातील एक जुनं आणि नामांकित असं उद्यान, ज्याचं नाव महावीर उद्यान, जे एका थोर विचारवंत महापुरुषाच्या नावानं आणि संताच्या नावानं हे उद्यान सुरू करण्यात आलं होतं. असं महावीर उद्यान, हे महावीर उद्यान गेल्या अनेक वर्षापासून बकाल पडत चाललं होतं आणि हे बकाल पडत चाललेलं महावीर उद्यानाला पुनरुज्जीत करण्यासाठी नेमकं प्रयत्न हे नेमके प्रयत्न होताना दिसून येत नव्हते. काही अंशी प्रयत्न होत होते, परंतु परत त्याची जी देखभाल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, यामुळे ते परत आणखी त्याच अवस्थेमध्ये जाऊन पडत होतं. आता या सर्व अवस्था दूर होण्यासाठी जे सावंत गटाचे नेते असतील, सुनील सावंत, त्याचप्रमाणे त्यांचे जे काही नगरसेवक असतील, परत इतरही जे काही नगरसेवक आहेत, त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि ही सदरची जी काय येथील जी बकाल अवस्था दूर करण्याचा हा त्यांचा येथील प्रयत्न आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथं ज्या करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी महिला आहेत, ह्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी इथं ही स्वच्छता सुरू आहे. इथं आपण पाहिलं तर इथं जी काय अस्ताव्यस्त अशी वाढलेली जी वृक्ष आहेत, त्यांची कटिंग सुरू आहे, त्यांची तोडणी सुरू आहे आणि योग्य प्रकारे ह्या उद्यानाला शोभा यावी अशा प्रकारचं या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर इथे वेगवेगळे पदाधिकारी आहेत, इथं वेगवेगळे समाजातील नामांकित अशी व्यक्तिमत्व आहेत. आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं त्यांना काय वाटतं की बाबा या ठिकाणी हे जे उद्यान आहे, हे उद्यान गेल्या अनेक वर्षापासून बकाल अवस्थेत येत असताना सुद्धा नेमकं आता त्यांच्या काय अपेक्षा आहेत. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल? खरं तर हे महावीर उद्यान एका साधू संताच्या, विचारवंताच्या, महापुरुषाच्या नावानं हे सुरू होतं. महावीर उद्यान बकाल अवस्थेत गेलं होतं. कुठेतरी लहान मुलांना, वयोवृद्धांना इथं फिरण्यासाठीची जागा होती, ही परत या ठिकाणी येऊ का नको अशी अवस्था झाली होती. आता कुठंतरी ही स्वच्छता सुरू आहे. काय सांगाल? महावीर उद्यान एकेकाळी महावीर उद्यान हे करमाळ्यातील एक अतिशय देखणे आणि खूप चांगल्या स्वरूपाचे उद्यान होते. त्यावेळेस त्या काळी महावीर उद्यानात हिरवळ होती, कारंजे होते, लाईट्स होत्या. पण पूर्वीच्या काही काळातील लोकांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे महावीर उद्यानाला अवकाळा प्राप्त झालेली आहे. पण हल्लीच सर्व मेंबर्स लोकांनी, करमाळ्यातील लोकांनी लक्ष घालून, विशेषतः सावंत गटातील लोकांना, मेंबर्स लोकांना विनंती केल्यावर त्यांनी समक्ष येऊन इथं पाहणी केली. आज 3 दिवस झाले येथील कचरा काढण्याचे काम चालू आहे. आमची अपेक्षा आहे की पूर्वीसारखीच अवस्था खूप चांगल्या आणि छान स्वरूपातील हे जे महावीर उद्यान आहे ते पूर्वीच्या स्थितीतच यावे, ही माझी अपेक्षा आहे. हे महावीर उद्यान जसं पूर्वी जसं हिरवळ होती किंवा बाग बगीचा म्हणजे हिरवळ होती, पाणी होतं, कारंजे होते, त्याचप्रमाणे लाईट्स होते, लहान मुलांना खेळण्याची सोय होती. उन्हाळ्यात सर्व हिरवळ असल्यामुळे सर्व लहान मुले, वृद्ध लोक किंवा सगळे नागरिक या इथे येऊन एक प्रकारची मौज करत होते, आनंद घेत होते. तर आता ही जी अवस्था आहे करमाळ्यातील ज्या उद्यानाची, ती खेळणी काही म्हणजे रंग गेलेले आहेत, काही तुटलेले आहेत. तर त्याला चांगल्या प्रकारचा रंग देऊन त्याप्रमाणे सुशोभीकरण करणे, कायमस्वरूपी इथे एक माळी नेमून थोडस जे झाडी झुडपं आहेत त्यांना आळी करून, म्हणजे जेणेकरून त्यांना पाणी मिळेल ह्या दृष्टीने सोय करणे. नंतर कायमस्वरूपी इथे एक माणूस नेमून इथं जे दारू पिण्याचे प्रकार होतात, वाईट प्रकार होतात, ते कायमस्वरूपी बंद व्हावेत ह्या दृष्टीने आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. मुळात म्हणजे हे महावीर उद्यान म्हणजे पूर्वी ते सुरुवातीपासूनच मानकस्तंभ इथं उभारलेला होता. त्याचं देखील थोडस नूतनीकरण करून, रंगरंगोटी करून
छानपैकी त्याला सजावट करून ते चांगल्या स्वरूपात यावे अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पाणी पुरवठा आपल्या इथं जे आहे जवळच आहे, तिथनं पाणी आणून कायमस्वरूपी इथं पाणी झाडांना मिळण्याची व्यवस्था व्हावी ही अपेक्षा आहे. करमाळ्यातील हे एक सुंदर उद्यान आणि मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं परिसर मोठा आहे. त्या दृष्टीने या इथे सर्व छान प्रकारची हिरवळ व्हावी, छान प्रकारचे गवत यावे, छान प्रकारची खेळणी व्हावीत. मुलांना इथं उन्हाळ्यात म्हणा इतर सीझन मध्ये सुद्धा खूप आनंद मिळावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी येथील ज्या विविध समस्या असतील, प्रश्न असतील, ते त्यांनी सांगितलेले आहेत. तिथं आपल्यासोबत दुसरे एक गृहस्थ आहेत. नमस्कार काका. नमस्कार. काय सांगाल? खरं तर उद्यान हे गेल्या काही वर्षांपूर्वी खूप देखणं असं होतं आणि त्या देखण्या अशा उद्यानाला कुणाची दृष्ट लागले, परत हे बकाल अवस्थेत गेलं. आता कुठंतरी परत एकदा याला पुनरुज्जीवन देण्याचं प्रयत्न सुरू आहेत. काय सांगाल? एकदम चांगली गोष्ट आहे आणि व्हायलाच पाहिजे. जरा गेटअप आलं म्हणजे इथे लोकांचे आवागमन होईल आणि सुशोभीकरण झालं तर चांगलंच होईल अशी अपेक्षा आहे. कायमचं राहील का हे सर्व परत एकदा? राहील ना, राहील ना. कारण की आताची ही स्वच्छता झाली की परत सुद्धा याच्याकडे लोकप्रतिनिधी आणि स्वतः नागरिक म्हणून, आपण जबाबदार नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे. आहेत ना, आहेत ना. त्या हिशोबाने बघणारच ना. बघणार. हो, बघणार आणि त्याच हिशोबाने प्रयत्न करणार. आणि तसं सावंत गटाचं चांगलंच म्हणजे प्रयत्नशील आहेत. बरं. हा, करतील ना ते. या ठिकाणी दुसरे तर वस्तात. काय सांगाल? खरं तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथं आता स्वच्छता तर सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपली बी काय कर्तव्य आहेत, सगळं लक्ष देणं. आता खरं तर सावंत गटाने सत्ता येण्यापूर्वी सांगितलं होतं, जे काम आहेत ते आमच्या हाताला धरून सांगा, आम्ही ते काम करायला तयार आहे. आता इथून पुढे लक्ष द्यायला सांगणार का नाही? आम्हाला एक सावंत गट आणि जे सावंत गटांची जी टीम आहे, त्यांची जी टीम आहे सर्व नगरसेवक ते, आणि त्यांची जी जसं इलेक्शन झाल्यापासून यांच्या ताब्यात आल्यापासून माझं बी थोडं एक या शहराचा नागरिक आणि जुना कार्यकर्ता म्हणून मला जे दिसतंय डोळ्यांनी काय, आणि जे मला जे इतकं चांगलं वाटतंय, आणि त्यांची जी काय सभापती असू, नगराध्यक्ष असू, बापू असू, आणि पहिल्यापासूनच त्यांच्याकडे जी सेवा करण्याची जी प्रवृत्ती आहे, आणि जनतेने म्हणूनच या करमाळा शहराचा जिल्ह्याला एक आदर्श दिलाय आणि त्यांच्याकडे जबाबदारी टाकली या शहरवासियांनी सगळ्यांनी. आणि खरोखरच ते आता सगळ्यांची, आमची सगळ्यांची सर्वच कामं व्यवस्थित करतील आणि दुरुस्त बी करतील. आणि आमची बी काही जबाबदारी आहे, आमचा बी काही हक्क आहे, ते आम्ही सांगणारच, आम्ही बोलणारच. आम्हाला माहित नाही आम्हाला. आणि खरोखरच एक मोठ्या म्हणजे महापालिकेच्या दृष्टीने जे गार्डन असतात त्यांनी जाऊन तिथे जाऊन बघावं, त्यांची टीम नेऊन. आणि त्या पद्धतीनं सरकार शासन काही त्यांना पैशाला कमी पडणार नाही हे, आणि ते पैसे आणायला बी ते बी कमी पडणार नाही हे आम्हाला थोडा आत्मविश्वास आहे काय. आणि म्हणून पण ज्या पद्धतीनं ऍडव्हर्टाईज किंवा हे सगळे हे महत्वाचं नाही, पण ही 100% शाळा व्यवस्थित दुरुस्त करतील. आणि जसं बाहेर शहरात महापालिकेच्या एरियामध्ये ज्या पद्धतीनं गार्डन आहेत चांगले, ते देखील आम्ही सुचवू. आणि आमच्या सोबत बापू हे लहानपणापासूनचे आमचे संबंध आहे हा. आणि आम्हाला एक आत्मविश्वास आहे, त्यांची सेवा फेल जात नाही. त्यांनी कोरोनात देखील मला सेवा दिली, त्यांच्यामुळे मी बेडवर गेलेलो आहे. एक कौतुकाने सांगतोय, त्यांची स्तुती करत नाही. आणि का सांगू नये, वेळ आली म्हणून सांगायचे, सांगावं लागतंय. आजच नाही, आजच्या इलेक्शनच्या प्रचारात सुद्धा मी ते सांगितलंय आणि खरं ते सांगितलंच पाहिजे. आणि म्हणून आम्हाला म्हणायचंय की अहोरात्र तुम्ही तुमच्या टीमनी, सर्व नगरसेवकांनी येऊन आपापली जबाबदारी पार पाडावी. आणि जिथं कोण सांगल, आणि यांनी तसं आता तर आम्ही तुमच्याकडे एक खुलासा करतोय
किंवा आम्ही काही गोष्टी आठवण करून देणार. मी सहज त्या नगरसेवक आमच्या तालमीतले मित्र आहेत, तालमीतला चेला आहे माझा तो पिलू इंदलकर म्हणून सभापती, त्यांनी सावंत गटांचे सभापती पद जबाबदारी त्याच्यावर टाकली. त्यावेळी आम्ही मधून अजून ती डुसपूस त्यांना करत असतो. अरे बघ ते कचरा दिसतोय, आम्हाला ते दिसलं नाही पाहिजे. दोन चार आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आणि त्यांचं जे कमांड आहे सावंत गटाचं, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे खरोखरच चांगली आहे. मी स्तुती करतो, अशातला भाग नाही. कुणाला वाईट वाटू, कुणाला चांगलं वाटू, आम्हाला खरं बोलायची सवय. आणि म्हणूनच की खरंच हेच गार्डन नव्हतं, महावीर उद्यानच नाही तर जेवढे जेवढे करमाळा शहरामध्ये गार्डन आहेत ते सगळ्यांची दुरुस्ती व्हावी, व्यवस्थित त्याला पाणी मिळावं. पाणी मिळेल, आमच्या करमाळ्याला पाण्याला कमी नाही. हा, पाणी भरपूर आहे, फक्त त्याची जी योजना आहे, त्याची जी दुरुस्ती आहे आणि वेगळ्या पद्धतीने जे चूक करल त्याला शासन मिळावं, जी आता दुरुपयोग करल त्याला शासन मिळावं. इथं CCTV कॅमेरे लावावेत. हा, त्या कॅमेऱ्यात दिसतील, कुठे कॅमेरे लावले हे सुद्धा कुणाला कळलं नाही पाहिजे. आणि त्यात सापडला की मिलिंदबाई त्याला ते शासन मिळावं. त्याला शासन दिलं तुम्ही की इथं ती गैरप्रकार इथं होणार नाही कुठल्याच गोष्टीचा. एवढं बोलून मी माझं. तर या ठिकाणी सावंत गटाचे नेते बापू आहेत. खर तर बापू, लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत आणि लोकांनी सुद्धा आपल्याला भरभरून अशी सत्ता दिलेली आहे. आणि आता आपण सत्तेमध्ये आल्यापासून कामाचा धडाका तर लावलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करणं असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असेल, शाळांची पाहणी करणं असेल, नगरपालिकांच्या या ठिकाणी सुद्धा आपण जाताय, पाहणी करताय व्यवस्थित असं सर्वांना, म्हणजे कुठंतरी जन आरोग्याच्या दृष्टीने विचार करताय. आज या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, काय सांगा? याच्या मागचा उद्दिष्ट हे जे महावीर उद्यान आहे, एक थोर संत यांच्या नावाने हे महावीर उद्यान आहे. याच्याकडे खूप वर्षापासून दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष होतं ह्याची परिस्थिती बघितली तर अत्यंत म्हणजे एकदम बेकार परिस्थिती उद्यानाची झाली, बकाल अवस्था झाली. आता बघितलं तुम्ही इथं ट्रॅक्टर भरून कचऱ्याचे ढीग जातात ह्या उद्यानातून. म्हणजे ह्याच्या आधी कधीच स्वच्छता केली नव्हती. येथे कुठलेही कामगार कायमस्वरूपी ठेवलेले नव्हते. आता करमाळा शहरातील नागरिकांनी सांगितलं की येथे रोज कामगार पाहिजे, झाडांची कटिंग करणारा माणूस पाहिजे, पाण्यासाठी त्यासाठी एक जे पाणी येते पाहिजे. मला माझ्या माहितीनुसार येथे सातेरीवरून इथे पाईपलाईन आहे, पाणी ऑलरेडी आहे, परंतु ते बंद आहे. इथं कोण नसल्यामुळं पाणी मिळत नाही झाडांना. त्याची सकट आम्ही सगळी दखल घेतली आणि इथून पुढे हे जे उद्यान आहे ते उद्यान अतिशय चांगल्या पद्धतीने उद्यानाची परिस्थिती जे चांगल्या अवस्थेमध्ये आम्ही आणू, झाडं व्यवस्थित आणू, खेळण्याच्या बाबतीत लहान मुलांची खेळणे व्यवस्थित करू आणि संध्याकाळी जे आपले शहरातील वृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी सगळी व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीने करू. आणि इथे जो गैरप्रकार जो घडतो संध्याकाळी म्हणा किंवा दुपारच्या सत्रात म्हणा, तो सकट प्रकार घडणार नाही. त्यासाठी सकट आम्ही कायम एक इथं माणूस कायमस्वरूपी इथं नेमू. आणि शहरामध्ये आता राजकारणाची वेळ संपलेली आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हे सगळे शहरातील नागरिकच हे आमचे म्हणजे सर्व नागरिक हे शहरातील आमचे आहेत. या भावनेतून आम्ही काम करू. जो कुठला विरोधक आहे आम्ही बघणार नाही किंवा आमचाही आम्ही बघणार नाही. शहराच्या दृष्टिकोनातून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ना बरोबर घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि काम करू. बापू, खर तर या ठिकाणचं हे उद्यानाची जी बकाल अवस्था होती त्याला आपण लोकांच्या अनास्था म्हणायचं जबाबदार का राजकीय उदासीनता जबाबदार होते, असं काय समजायचं? ह्याला राजकीय उद्देशातच जबाबदार राहणार. कारण ज्या शहरातील नागरिकांनी आपापल्या भागामध्ये किंवा शहरामध्ये नगराध्यक्ष प्रतिनिधी दिले असतील किंवा नगरसेवक प्रतिनिधी दिले असतील, ह्यांचं काम फक्त इलेक्शन पुरतं, मतदान घेण्यापुरतं मर्यादित नसतं. ह्यांचं काम 5 वर्ष लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी काम असतं. त्याच उदाहरण बघता आमचे आरोग्य सभापती सौ पूजाताई तुकाराम पिलूभाऊ इंदलकर यांचं काम आज शहरामध्ये एक आदर्श काम होत चाललंय. तसंच काम
सर्व नगरसेवकही करतात, परंतु ह्या नगरसेवक काम करत असताना पूर्वीचे जे नगरसेवक आहेत यांनी काम न केल्यामुळे सत्ता बदल झालेली आहे. परंतु आम्ही शहरातील प्रत्येक नागरिकाच्या हाकेला 100% आम्ही ओढ देऊ आणि आम्ही पूर्वीपासून सांगत आलोय की आमच्या हाताला धरून त्यांनी काम करून घ्यावे अशी मी विनंती करतो. बापू, या ठिकाणी आता ज्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी सांगितलं की बाबा जे जसं आधीचं जे उद्यान होतं तसं पूर्वीचं ह्या उद्यानाला स्वरूप आलं पाहिजे. त्याचप्रमाणे यामध्ये वाढ करत असताना इतर ठिकाणची जी काय उद्यानं असतील त्या ठिकाणी कशा प्रकारे उद्यानांची देखरेख होते, तिथं काय नेमकं ह्या उद्यानापेक्षा काय वाढीव आहे ते पाहून या ठिकाणी त्याचा विकास या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारच्या आणि बऱ्याच काही अशा मागणी केलेल्या आहेत. नेमकं या मागण्यांची पूर्तता होईल? 100%च होईल, कारण जे बोलेन ते सावंत गट काम करणार आहे आणि पूर्वीपेक्षा म्हणत नाही, त्यापेक्षा सुंदर महावीर उद्यान भविष्यामध्ये दिसेल. कारण त्याला लगेच प्रक्रिया आज बोललो उद्या होईल असं कधी होत नाही. ह्या माझ्या माहितीनुसार एक चांगल्या स्तरावर ह्याचा पाठपुरावा चालू आहे. भविष्यामध्ये ह्याला मी आता सांगणार नाही नेमकं आमच्या मनामध्ये काय आहे, परंतु भरपूर ही एक मोठी योजना आहे. ती योजना लवकरात लवकर महावीर उद्यानमध्ये होईल अशी मला खात्री आहे. नागरिकांना काय महावीर उद्यानाच्या अनुषंगाने आव्हान? नागरिकांना आव्हान एवढंच करतो की आपली जबाबदारी, आपलं शहर स्वच्छ शहर राहिलं पाहिजे. आणि नगरपालिकेच्या बाबतीत जर तुम्हाला वाटलं की पालिका कमी पडते काम करायला तर आम्हाला 100% सांगा, परंतु आपली जर जबाबदारी ठेवली की की कचरा घाण आपण करायची नाही असं ठरवलं तर 100% स्वच्छ शहर व्हायला वेळ लागणार नाही. बापू, एक शेवटचा प्रश्न. जे काही नगरपालिकेचे अधिकारी असतील, प्रशासन होतं, सत्ता आल्यावरच ही कामं होत आहेत, त्याच्या आधी अधिकाऱ्यांनी का कामं केली नाही? काय नेमकं काय अडचणी त्यांना होत्या का काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी सारखं पुढे यावं लागतं? प्रशासक असल्यामुळे तिथे कुणाचं म्हणजे असे म्हणजे शहरातील जनतेचा प्रतिनिधी कोण नव्हतं 4 वर्षामध्ये. त्याच्यामुळे अधिकारी एकदम मस्त आणि सुस्त अवस्थेमध्ये होते, परंतु आता त्यांचे सगळे पूर्ण मला वाटतंय पूर्ण त्यांनी ते मस्तपणा सोडून आता एक जागृत होऊन शहरासाठी ते पण झटतात. त्यांची सकट शहराला खूप गरज आहे. आणि अधिकाऱ्यांचं मी एकच सांगतो की प्रत्येक फोनला आणि प्रत्येक शब्दाला ते एका मिनिटात होय म्हणतात आणि काम करायला लगेच चालू करतात. त्याच्यामुळे अधिकाऱ्याचंही शहराच्या वतीने मी अभिनंदन करतो. महावीर जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सर्व नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी लक्ष घालून सर्व स्वच्छता केली, त्याबद्दल जैन समाजाच्या वतीने त्यांचा आभार. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की जे स्वच्छता कर्मचारी आहेत यांच्याकडनं या ठिकाणी स्वच्छतेचं अभियान सुरू आहे. खर तर या ठिकाणी जर आता आपण पाहिलं, जसं आपण आधीही सांगितलं की इथं या सर्वच ठिकाणी ही बकाला अवस्था ह्या सर्व उद्यानाला येत चालली होती. ही बकाला अवस्था कुठंतरी संपावी यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जैन समाजाचा जो हा स्तंभ आहे, हा भला मोठा स्तंभ या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी काय जैन समाजाचे काय जे मंत्र असतील, विचार असतील ते या ठिकाणाहून देण्याचं इथं आता ह्या सर्वच गोष्टींकडे जर पाहिलं तर आता ही स्वच्छता ही कायमस्वरूपी राहणार का? आणि जे काय वयोवृद्ध लहान मुले हे पूर्वी जसे येत होते आणि एक विरंगुळा म्हणून या ठिकाणी थांबत होते, ते परत एकदा ते अवस्था किंवा तो परत एकदा काळ या ठिकाणी येणार का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आणि ही स्वच्छता जर कायम राहिली तर नक्कीच पूर्वीसारखे दिवस ह्या महावीर उद्यानाला आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या प्रकारे सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी सांगितलं की आम्ही या उद्यानाला पूर्वीसारखे दिवस नक्कीच आणू, परंतु त्यामध्ये आणखी सुद्धा एक चांगल्या प्रकारची वाढ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ह्या महावीर उद्यानाला नक्कीच चांगले दिवस येतील का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.